फाइंड द सेंट्रॉइड फॉर द चॅनल सेक्शन शोन इन फिगर. विंटर 2015चा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात आधी हा चॅनल सेक्शन एक सी सेक्शन आहे. जर मी सी सेक्शनचा विचार केला तर सी सेक्शनला आधी एक्सप्लेन करतो काय असतो. हा जर सी सेक्शन असेल, हा सी सेक्शन असेल, तर हा जो आडवा पार्ट असतो ना याला फ्लेंज म्हणतात, याला वेब म्हणतात, जो उभा पार्ट आहे, आणि याला पण काय म्हणतात, फ्लेंज म्हणतात. बस, हा महत्वाचा पार्ट आहे. हे फ्लेंज, वेब आणि फ्लेंज असा हा पार्ट आहे. तर सगळ्यात पहिले आपण याला काय करतो, जर आपण विचार केला तर जी फ्लेंज आहे, वरची फ्लेंज 120 mm बाय 20 mm आहे. त्याच्यानंतर खालची जी फ्लेंज आहे ती पण किती, 120 mm, हे पण अंतर किती, 120 बाय 20 mm. आणि जर पूर्ण वेबचा विचार केला, ओव्हरऑल डिस्टन्स किती आहे, 300 बाय 200 mm. 300 बाय 20 mm. म्हणजे या वेबची जी थिकनेस आहे ती 20 mm आणि पूर्ण हाईट किती, 300 mm. सगळ्यात पहिला याचा आपला सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय असतो, सगळ्यात पहिले या डायग्रामला पहिल्या क्वाड्रंट मध्ये दाखवायचं एक्स आणि वाय ऍक्सिसला. म्हणजे इथून जर मी स्टार्ट केला, डिटेल प्रॉब्लेम आहे हा, हा इथून स्टार्ट केला, हा एक्स ऍक्सिस आणि हा बेस आहे, बरोबर, हा तुमचा वाय ऍक्सिस, हा मी दाखवला वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आता सगळ्यात पहिले याचे पार्ट करायचे. सी सेक्शनचे पार्ट केले, चॅनल सेक्शनचे पार्ट केला, याला मी जॉईन केला, हा पहिला पार्ट झाला माझा, बरोबर. हॉरिझॉन्टलला जॉईन केला, हा पहिला पार्ट झाला. म्हणजे पहिला पार्ट माझा किती झाला, 120 बाय 20 mm चा. दुसरा पार्ट मी इथून दाखवतो असा, हा दुसरा पार्ट झाला, हा जॉईन केला, हा दुसरा पार्ट आहे बघा, डायग्राम मध्ये तुम्हाला वेब दिसेल असेल, हा दुसरा पार्ट. आणि त्याच्यानंतर हा तिसरा पार्ट. आता दुसरा पार्टचा जर विचार केला, हा पार्ट, बरोबर, हा 20 mm इथून कट झाला आणि 20 mm वरून कट झाला, 20 mm वरून कट झाला. ओव्हरऑल जर डिस्टन्स बघितला तर ओव्हरऑल डिस्टन्स अंतर किती होतं, 300 होतं. 300 मधनं हे दोन एवढाच पार्ट पाहिजे आपल्याला. 300 मधनं खालून 20 गेला, वरून 20 गेला, म्हणजे 300 मधनं 40 गेले, किती उरले, 260. हा किती आला, 260. 260 आहे. अशा पद्धतीने मी काय केलं, यांचे पार्ट केले, म्हणजे 3 पार्ट मी केले. पहिला पार्ट 120, 120 कुठे वरचा आहे 120 म्हणून खालचा पण किती आला, 120 बाय 20 mm. त्याच्यानंतर पुढचा, आता इथून 20 कट केला, हॉरिझॉन्टल दाखवला होता, दुसरा पार्ट 120 बाय 20 mm, बरोबर. हा पण 20 गेला, हा पण 20 गेला, फक्त एवढा पार्ट जो आहे वेबचा किती आला, 260 बाय 20 mm. अशा ठिकाणी 3 पार्ट मी केले. तर याचा आपण टेबल तयार करतो. सगळ्यात पहिले पहिली डायग्रामचा आपण मी फिगर, आता फिगर लिहितो, फिगर. हे फिगर लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले डायग्राम इथं सगळ्यात मोठा रोल प्ले करेल, फिगर. तर पहिली जी फिगर आहे ती ही, आता हा तुमचा बेस आहे, हा बेस आहे, बरोबर. इथून मी स्टार्ट करतो, हा बेस आहे, हा बेस आहे, 0 बेस आहे. तर जी पहिली डायग्रामचा जर विचार केला, पहिली डायग्राम, तर मी या ठिकाणी दाखवतो बघा, एक एक्स आणि वाय ऍक्सिस दाखवलं, असं छोटासा दाखवतो. इथून स्टार्ट झालंय, बरोबर ना. रेड कलरने दाखवतो बघा आता, इथून स्टार्ट झालं, याला लागून आहे, ही पहिली डायग्राम आहे. किती आहे ते, हे महत्वाचं आहे, किती रे, 120 आणि हा किती, 20. 120 आणि 20. हॉरिझॉन्टल जो असतो तो काय असतो, बी असतो. आणि व्हर्टिकल जो असतो तो काय असतो, म्हणजे डेप्थ असते, डी आहे. ही 1 नंबरची डायग्राम आहे म्हणून याला 1 नंबर दिला. 1 नंबरची डायग्राम म्हणून 1 नंबर दिला. हा B1 आणि हा D1, हा पहिला पार्ट घेतला. आता याच्यानंतर दुसरा जो टेबल असतो तुमचा एरियाचा असतो, एरिया. आता रेक्टँगलचा जो एरिया आहे, मी याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला, रेक्टँगलचा जो एरिया आहे तो कसा असतो, एक एरिया किती असतो, A1 B1 इंटू D1. A1 काय असतो, बी, एरिया काय असतो, बी इंटू डी. म्हणजे 1 नंबरची डायग्राम म्हणून A1 इज इक्वल टू B1 इंटू D1. आता B1 किती तुमच्याकडे, 120 मल्टिप्लाय बाय किती आला, 20. 120, B1 120, D1 किती, 20. तर इथून तुमचा A1 येतो, मल्टिप्लाय करायचा, 12 दूने 24, बरोबर. 12 दूने 24 आणि 2 शून्य, 24 किती आला, mm² आला. हा पहिल्याचा mm² आहे म्हणून mm². एक एक पार्ट मी जातो आहे. आता या ठिकाणी एक्स फाइंड करतो, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल साठी. हे पण फार महत्वाचा रोल प्ले करेल. हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल म्हणजे बघा आता, हॉरिझॉन्टल म्हणजे फक्त आडवा डिस्टन्स आपण बघतो, कुठून स्टार्ट करेल,
हा बेस आहे ओ पासून स्टार्ट करतो. एक्स चा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे B1/2. X1 चा जो फॉर्म्युला आहे तो काय B1/2 म्हणजे जी स्ट्रीप आहे व्हर्टिकल स्ट्रीप आपण घेतो ती कुठं फिरवतो हॉरिझॉन्टलला फिरवतो आणि याच्या सेंटरला म्हणजे याचा सीजी फाइंड करतो. याचा सीजी तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला इथं. तर हा काय असेल B1/2. तर X1 काय येईल तुमचा? X1 किती येतो? 120/2. तर X1 आला तुमचा 60 mm. X1 आला 60 mm. आता मी Y1 फाइंड करेल. इथं Y बार पुढचा टेबल Y बार. Y1 इज इक्वल टू परत आता व्हर्टिकल जातो आहे. बेस आहे बेस पासून वर जातो. फॉर्म्युला तोच येईल काय D1/2. फॉर्म्युला आला D1/2. बेसिक फॉर्म्युले आहेत. Y1 इज इक्वल टू D1 म्हणजे 20/2. तर तुमचा Y1 येईल 10 mm. ही पहिली फिगर झाली. पहिली फिगर एकदम सोपी होती. कुठून स्टार्ट केला? इथून स्टार्ट केला. आता सगळ्यात महत्वाचा 2 नंबरची फिगर. 2 नंबरची फिगर पासून थोडस आता तुम्हाला कन्फ्युजनला सुरुवात होईल. तर मी काय करतो परत 2 नंबरची फिगर ड्रॉ करतो ही. 2 नंबरची जर फिगर तुम्ही बघितली असेल थोडस एक्सटेंड करू. 2 नंबरची फिगर परत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दाखवला. 2 नंबरची फिगर बघा कुठून स्टार्ट होते रे? कुठून स्टार्ट होते? इथून स्टार्ट होते. पण त्याच्या खाली काय 20 चा बेस आहे बरोबर ना? 20 चा बेस आहे म्हणजे मी काय करेल या ठिकाणी 20 चा बेस सोडून देतो. या ठिकाणी काय करतो 20 जे अंतर आहे बरोबर ना 20 हे मी सोडून देईल. 20 mm चं अंतर मी सोडून दिलं आणि इथून तुमची फिगर सुरू होते. बघा इथून तुमची फिगर सुरू होते ही अशी. ही डायग्राम अशी तयार होते. ही अशी आहे बरोबर. हे बघा आहे फक्त हा. पण बेस कुठं होता? इथून होता 20. 20 पासून तर ऍड करावा लागेल ना तुम्हाला. हा बेस एवढा होता. इथून मी स्टार्ट केलं. किती आहे बघा 2 नंबरची फिगरला? 260 × 20. आता मी इथं 2 लिहितो 260 बरोबर. आणि रेड कलर मध्ये लिहितो मी 20. 20 mm काय रे? याची थिकनेस आहे. मग तुमच्या मनात प्रश्न असेल हा सर हा 20 कोणता आला? हा 20 कोणता आला? तर 20 जो आहे हा काय आहे आपण कट केल्यानंतर 0 पासून 20 अंतरावर गेल्यानंतर ही 2 नंबरची फिगर तुमची काय होते तयार होते. म्हणून हे अंतर हा जो गॅप आहे तो या फिगरचा आहे. कारण आपण काय करतो त्याला सेपरेट करतोय म्हणून हा 20 जो आला असेल ना हा 20 याचा नाही तर हा 20 त्याचं काय रे अंतर आहे. इथून तुमची ही 2 नंबरची वेव सुरू होते आहे. मग आपलं ठरलं जे हॉरिझॉन्टल असेल 2 नंबर डायग्राम आहे याला 2 दिला आहे. तर हा काय असेल तुमचा B2 असेल आणि हा काय असेल तुमचा D2 असेल. हे जे असेल ते D2 आणि हा काय असेल हॉरिझॉन्टल असेल तो B2. आता आपलं बेसिक A2 चा फॉर्म्युला एरिया A2 इज इक्वल टू काय B2 D2 बरोबर. तर ए टू जर 260 आहे म्हणजे बी टू किती बी टू किती आहे 260. बी टू किती 260 मल्टिप्लाय बाय किती रे मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे 260 गुणिले 20. बी टू 20 आणि डी टू 260. त्याच्याला आपण A2 इज इक्वल टू 25 25 50 52 किती आला हा 520. 26 × 2 26 × 52 2 शून्य किती आला A2 की त्याला 5200. आता सगळ्यात महत्वाचा तुमचा X2 स्टार्ट होतो. X2 ठरला आहे. X2 कुठून स्टार्ट होतोय रे? इथून हॉरिझॉन्टल ला जायचं. काय फॉर्म्युला आहे तुमचा? B2/2. X2 चा फॉर्म्युला आहे B2/2. तर X2 इज इक्वल टू B2 किती आहे तुमच्याकडे 20/2. तर इथून तुमचा X2 येतो किती फक्त 10 mm. आता सगळ्यात महत्वाचा तुमचा Y2 स्टार्ट होतो. Y2 चा जर विचार केला आता सगळ्यात महत्वाचं Y2 स्टार्ट करताना आपलं ठरलंय कुठून रे बेस पासून वर जातोय ना व्हर्टिकल. मग त्याच्यासाठी आता सुरू कुठून होतंय? इथून सुरू होतोय बरोबर ना. इथून तुमचा Y2 सुरू होतोय. इथून सुरू होतो Y2. मग इथून सुरू होताना आपण मागची जर डायग्राम बघितली तर 0 पासून सुरू होते म्हणून डायरेक्ट मी D1 घेतला होता. पण आता हा D2 कुठे सुरू होतोय? इथून सुरू होतोय. किती अंतरावर गेल्यानंतर 20 अंतरावर गेल्यानंतर म्हणून या ठिकाणी Y2 ला मला काय करावं लागलं आधी 20 ऍड करावं लागेल. का रे? कारण तुमचा Y2 जो डायग्राम आहे ती कुठून स्टार्ट होते? Y2 जो वेब आहे तो कुठून स्टार्ट होतोय रे? इथून स्टार्ट होतोय. इथून मला D2 पाहिजे. इथून मला D2/2 पाहिजे. इथून मला D2/2 पाहिजे. म्हणून मी काय करेन 20 बरोबर प्लस. आता प्लस आपला फॉर्म्युला आपण सोडायचा नाही. फॉर्म्युला बिलकुल सोडायचा नाही. प्लस D2/2 बघा मी फॉर्म्युला बिलकुल सोडला नाही. D2/2 मग Y2 इज इक्वल टू 20 प्लस D2 किती रे 260. D2 किती आहे
260 भागिले 2. तर y2 इज इक्वल टू हा 20 तसाच ठेवला प्लस 260 चे निम्मे 12 दुने 13 दुने 26 130. तर y2 तुमचा आला किती आला 150. 150 आला. हा झाला 2 नंबरची डायग्राम. आता सगळ्यात महत्वाचं 3 नंबरच्या डायग्रामला मी येणार. 3 नंबरची डायग्राम जी आहे ती पण तशीच आहे. फक्त क्रायटेरिया कसा चेंज होतो ते बघा. आता मी डायग्राम ड्रॉ केली. 3 नंबरची डायग्राम आपलं ठरलंय कुठून स्टार्ट होते बघा. बेस इथून आहे आणि 3 नंबरची डायग्राम कुठं इथं आहे का नाही. म्हणजे कुठं गेल्यानंतर हे 20 आणि 260 गेल्यानंतर तिसरी डायग्राम माझी सुरू होते. म्हणजे मला जे दाखवायचे असेल तर मी कशी दाखवत बघा आता इथे दाखवताना. हे असं हे असं असं दाखव. हा किती रे हा 20 mm आहे आणि हा किती आहे 120 mm आहे. हा काय तुमचा हॉरिझॉन्टल आहे म्हणजे B3 आणि हा काय रे D3. 3 नंबरची डायग्राम पण कुठून स्टार्ट होते बघ. अंतर बघ रे अंतर बघ रे. 20 प्लस 260 280 नंतर तुमची ही जी फ्लेंज सुरू होते. म्हणजे मला या ठिकाणी जर अंतर दाखवायचा विचार केला तर हे किती येतं बघा 280 280 येतं 280 mm. कसं आलं ते पण मी सांगतो. 280 mm कसं येतं बघ. हा 20 पहिल्या डायग्रामचा प्लस 260 दुसऱ्या डायग्रामचा. 20 पहिल्या डायग्रामचा 260 दुसऱ्या डायग्रामचा. इथून तुमची 3 नंबरची डायग्राम सुरू होते. हे कधी रे वाय साठी लागते. हे फक्त वाय डिस्टन्स साठी आपल्याला लागेल. मग ठरल्याप्रमाणे आपला A3 चा फॉर्म्युला आहे. A3 फॉर्म्युला आहे काय रे B3D3. एरियाचा फॉर्म्युला B इंटू डी. तर डी किती 120. D3 किती आहे 20. तर या ठिकाणी तुमचा A3 येतो किती आला रे 12 2400. आता सगळ्यात महत्वाचं X3 हॉरिझॉन्टल. आता बघा रे हा बेस लाईन सोडली काय नाही. ही बेस वाय ऍक्सिस ची बेस लाईन सोडली का नाही. याला लागूनच आहे ना. म्हणून तुम्हाला इथून घ्यावं लागेल हॉरिझॉन्टल. इथूनच स्टार्ट होतं ना. हे बघा हा बेस आहे ना इथूनच स्टार्ट होतो म्हणजे काय ला B3/2. B3/2. तर तुमचा X3 येतो 120/2. X3 तुमचा येईल किती रे 60 mm. आता सगळ्यात महत्वाचं स्टार्ट होतो तुमचा Y3. मी म्हणून इथे कलर वापरतो Y3. आता Y3 याचा बेस हा बेस बघा बेस कुठं आहे इथं आहे. इथून स्टार्ट होतो ना. पण इथून स्टार्ट करण्यासाठी याचा मला सेंटर पाहिजे याचा सेंटर पाहिजे याचा सेंटर पाहिजे मला. याचा सेंटर पाहिजे 10 नाही येणार. कुठून रे इथून. आपलं ठरलंय ना वाय ऍक्सिस म्हणजे इथूनच स्टार्ट करेल मी सगळं 0 पासून. मग हा कसा बघा 20. 20 कशाचा 20 जो आहे तो कशाचा की पहिल्या डायग्रामचा 20. बरोबर. मी या ठिकाणी लिहितो 20 प्लस दुसऱ्या डायग्रामचा. दुसरी डायग्रामचा काय रे 260. त्याच्यानंतर तिसरी डायग्राम सुरू होते प्लस मी काय लिहिला 260 आणि प्लस तुमचा तिसरा जो फॉर्म्युला आहे बघा इथं मी D3/2 लिहिला. बरोबर D3/2. मग Y3 चा जर विचार केला तर 20 प्लस 260. D3 किती होता रे तुमचा 10. सॉरी 20 होता. D3 20/2. याला जर मी व्यवस्थित ऍड केलं Y3 इज इक्वल टू 20 प्लस 260 प्लस 10. जर Y3 चा विचार केला तर ऍडिशन केल्यावर तो किती येतो 290 येईल. Y3 किती येतो 290 येईल. अशा पद्धतीने तुमचा टेबल तयार होतो. आता टेबल तयार झाल्यानंतर तुम्हाला काय फाइंड करावं लागेल रे. टेबल फाइंड केल्यानंतर आपल्याला एक्स बार आणि वाय बार फाइंड करायचं आहे. तर मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहितो एक्स बार. व्यवस्थित बघा बरं का एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 3 डायग्राम आहे म्हणून 3 A1 Y1 सॉरी A1 X1 प्लस A2 X2 प्लस A3 X3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. हा पहिला फॉर्म्युला झाला एक्स बार साठी. आणि वाय बार सीजी फाइंड करायचं ना वाय बार साठी वाय बार इज इक्वल टू A1 Y1 3 डायग्राम म्हणून प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. असं मी सॉल्व्ह केलं. आता या ठिकाणी एक एक व्हॅल्यू पुटअप करायची. टेक्निक बघा A1 2400 मल्टिप्लाय बाय X1 तुमच्या टेबल मध्ये लगेच X1 बघायचं X1 किती आहे 60 प्लस परत ब्रॅकेट A2 म्हणजे फक्त हा A2 किती आहे A2 5200 मल्टिप्लाय बाय X2 किती आहे 10 प्लस
ए थ्री 2400 आणि एक्स थ्री किती आहे 60. 2400 गुणिले 60 डिवायडेड बाय A1 2400 प्लस A2 5200 प्लस 2400 A3 2400. हा झाला पहिल्यासाठी. आता दुसऱ्यासाठी वाय बार इज इक्वल टू टेक्निक बघा लिहिण्याची. ए वन किती आहे परत किती आहे 2400 हे नाही बदलणार प्लस Y1 किती 10 प्लस ए टू किती आहे 5200 मल्टिप्लाय बाय Y2 किती आहे बघा Y2 इथं बघा Y2 150 मी हा 150 दाखवला प्लस परत ए थ्री किती आहे 2400 आणि Y3 किती आहे 2000 सॉरी 290 हा किती आहे 2400 मल्टिप्लाय बाय फॉर्म्युला Y3 किती आहे 2900 सॉरी 290 डिवायडेड बाय वाय बार साठी A1 किती आहे 2400 प्लस 5200 प्लस 2400. बस. आता याला कॅल्क्युलेशन करताना मी कॅल्क्युलेशन व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. रेड कलर मध्ये मी आन्सर दिले यांचे. तर कॅल्क्युलेशन पहिले एक्स बारचं फाइंड करतो मी. सगळ्यात पहिले काय करायचं हे दिसतंय ना वरचं ते कॅल्क्युलेट करायचं. पहिले ब्रॅकेट द्या. दिला 2400 मल्टिप्लाय बाय 60 ब्रॅकेट कम्प्लीट करा बरं का. प्लस परत ब्रॅकेट द्या 5200 मल्टिप्लाय बाय 10 ब्रॅकेट कम्प्लीट करा. हा झाला दुसऱ्यासाठी प्लस परत ब्रॅकेट द्या 2400 मल्टिप्लाय बाय 60 परत ब्रॅकेट कम्प्लीट करा. आता हे झाल्यानंतर तिघी झाले ना हे. आता इक्वलची साईन दाबा. इक्वलची साईन दाबली जे आलं असेल ते. आता डिवाइडची साईन दाबा. डिवाइडची साईन दाबली. आता भागिले हे ना आता बघा सगळ्यात मोठी चुकी होते ब्रॅकेट देत नाही. ब्रॅकेट द्या किती बघा हा किती आहे 2400 हा 2400 प्लस 5200 प्लस 2400 आणि ब्रॅकेट कम्प्लीट करा. केला ब्रॅकेट कम्प्लीट आणि इक्वल करा. एक्स बार किती आलं बघा एक्स बार किती आलं माझं 34. या एक्स बार किती आला माझ्याकडे 34 mm. 34 mm. तसंच मी आता वाय बार पण फाइंड करेल बघा वाय बार साठी त्याच पद्धतीने वाय बार इज इक्वल टेक्निक बघा आता परत. पहिले वरची टर्म ब्रॅकेट द्या इकडे दाखवतो हे पण ब्रॅकेट दिलं. पहिला 2400 ते पण बघा गुणिले 10 ब्रॅकेट कम्प्लीट केला प्लस परत ब्रॅकेट द्या 5200 मल्टिप्लाय बाय 150 परत ब्रॅकेट कम्प्लीट करा प्लस तिसरी डायग्राम आहे ना 2400 मल्टिप्लाय बाय 290 ब्रॅकेट कम्प्लीट करा. आता इक्वल करा जे असेल ते डिवाइडची साईन दाबा ब्रॅकेट द्या 2400 प्लस 5200 प्लस 2400 ब्रॅकेट कम्प्लीट करा इक्वल करा किती आला 150 हा आला 150 mm. वाय बार किती आला तुमचा 150 mm. बस एक्स बार आणि वाय बार झाले की अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम स्टार्ट होतो सॉल्व्ह होतो सी सेक्शनचा. नेक्स्ट प्रॉब्लेम